आजचा विषय खरं तर राजकारणापलीकडचा म्हणावा का हा प्रश्न आहे, कारण जिथे कुठलाही समाज येतो तिथे दुर्दैवाने वोट बँक येते आणि राजकारण येतं। पण आपण आजचा विषय राजकारणाबाहेर ठेवायचा प्रयत्न करणार आहोत। आजचा विषय आहे अनुसूचित जातींच्या आरक्षणासंदर्भातला। ओबीसींप्रमाणे अनुसूचित जातींना आरक्षणाचा क्रीमी लेयर असावा आणि जे सामाजिक आर्थिक दृष्ट्या प्रगत आहेत त्यांना आरक्षणाच्या बाहेर ठेवावं असं मत देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केलंय। गेल्या वर्षी याच समाजात उपवर्गीकरणाचा मुद्दा समोर आलेला होता आणि त्याही वेळी अशीच चर्चा झाली होती। संपूर्ण आरक्षणाचीच पुनर्रचना व्हावी अशी चर्चा जिथे सुरू आहे त्यावेळी आरक्षणाखाली येणाऱ्या सर्वात वंचित समाजाबाबत जर असा काही विचार होणार असेल तर तो चर्चेला आलाच पाहिजे। त्यामुळे प्रश्न असा आहे की अनुसूचित जातींमध्ये क्रीमी लेयर असावा का? उत्तर जर सकारात्मक असेल तर त्याची कारणं काय आणि उत्तर जर नकारात्मक असेल तर का? फक्त संविधानात बसत नाही म्हणून क्रीमी लेयर मर्यादा दूर ठेवणं हे योग्य आहे का? समाजातल्या वंचितांना लाभ मिळणार असेल तर त्यामध्ये गैर काय आहे? हे सगळेच विषय सगळ्याच बाजूने या एकूण विषयाचा आपल्याला धांडोळा घ्यायचा आहे। आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत सहभागी होत आहेत वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते प्रियदर्शी तेलंग, आपल्यासोबत मातंग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष संजय ठोकळ असतील, त्याचबरोबर साहित्यिक संपत जाधव आपल्यासोबत असतील आणि आरक्षणाचे अभ्यासक हरिभाऊ राठोड आपल्यासोबत आहेत। आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं की हा विषय थोडासा राजकीय असू शकतो पण राजकारण्यांना अडचणीत आणणारा असू शकतो, त्यामुळे त्यांच्या सावध प्रतिक्रिया समोर येत आहेत। मुख्यमंत्री काय म्हणाले आपण सुरुवातीला ऐकूया। की देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांनी केलेली ही टिप्पणी आहे, त्याच्यामुळे त्याचा गांभीर्यानेच विचार होईल। पण मला असं वाटतं की आज त्याच्यावर मी काही माझं मत व्यक्त करावं अशा परिस्थितीत मी नाही, कारण मी त्याचा काही अभ्यास केलेला नाही। आणि सुरुवातीला मी जाईन वंचित बहुजन आघाडीच्या प्रियदर्शी तेलंग यांच्याकडे। तेलंगजी, राजकारणी तर बगल देतातच त्या प्रश्नाला, कारण साहजिक आहे आरक्षणाचा मुद्दा जिथे येतो तिथे त्यांची वोट बँक कुठेतरी अडचणीमध्ये येऊ शकते अशी भीती असते त्यांना। पण तरी सुद्धा ह्या समाजाचं जर आपल्याला भलं करायचं असेल तर काही मुद्द्यांची चर्चा होणं गरजेचं आहे। आता सरन्यायाधीश जे म्हणाले त्याबद्दल वंचितचं काय मत आहे? शेवटी तो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे, निर्णय दिल्यामुळे तो सर्वांना मान्य करावा लागेल। थोडंसं करेक्शन करते तेलंगजी तुम्हाला, हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय नाहीये। आंध्र प्रदेशमधल्या अमरावती इथे ते एका भाषणामध्ये बोलत होते, त्या भाषणामध्ये त्यांनी आपलं हे मत व्यक्त केलेलं आहे। हो, ते जे म्हणतायत की क्रीमी लेयर लागू झाला पाहिजे शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबसाठी, असं त्यांचं मत अमरावतीच्या त्यांनी कार्यक्रमामध्ये म्हटलंय। हो, आता याच्यापूर्वी सुद्धा 2024 मध्ये तसा त्यांचा एक निर्णय आहे हो की ज्या लोकांना रिझर्वेशनचा फायदा भेटलेला नाही आहे आणि समाजातील काहीच व्यक्ती फक्त त्याचा फायदा घेत आहे, हे खरं पाहता याची आकडेवारी नाही आहे। जे 2023 ला अजिज प्रेमजी फाउंडेशन यांनी एक जो अहवाल रिपोर्ट आणला आहे वर्किंग ऑफ इंडियन स्टेट्स म्हणून, त्या वर्किंग ऑफ इंडियन स्टेट्स मध्ये हे कॅटेगोरिकली मेन्शन केलं गेलं आहे की ज्या लोक ज्यांनी उच्च पदावर नोकऱ्या मिळवल्या आहेत त्यांच्या मुलांना तत्सम नोकऱ्या उच्च पदावर मिळाल्याच असं काही त्या रिपोर्ट मध्ये आहे नाही, बरोबर आहे। आणि म्हणून मग आता जे मत सरन्यायाधीश मांडत आहेत ते कशाच्या आधारावर मांडतायत हे जरा आपण बघितलं पाहिजे, कारण तसा एक लेखाजोखा कुठेतरी डीओपीटीनी आपल्याला दिलाय का किंवा स्टेटच्या लेवलवर जेईडीनी कुठेतरी तो अहवालात आणलाय का हे जरा आपण बघितलं पाहिजे। आणि मुद्दामच जर आपण त्याच निर्णयामध्ये जे आधीचे एक सरन्यायाधीश होते सीजीआय चंद्रचूड यांनी स्पष्टपणे म्हटलेलं आहे की क्रीमी लेयर हे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब साठी लागू करता येणार नाही। बरं, त्याच निर्णयामध्ये ते सुद्धा तसंच बोलतात। तेव्हा आता जे न्यायाधीश आहेत, सरन्यायाधीश आहेत, त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे की इथली जातीय मानसिकता, इतकी ब्राह्मणवादी मानसिकता ही दलित अथॉरिटीला नेहमीच चॅलेंज करते, ती गावगाड्यामध्ये सुद्धा करते आणि ते उच्च पदस्थ आहेत त्या सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा त्यांच्यावर जोळा फेकण्याचं काम या न्यायालयामध्ये आपण सर्वांनी बघितलेलं आहे। इतकंच नाही
तर आता काही दिवसापूर्वी टाइम्स स्क्वेअर मध्ये जे काही बिलबोर्ड्स लागले होते, जे काही डिस्प्ले होत होतं त्या सगळ्या ह्याच्यामध्ये, डिजिटल डिस्प्ले मध्ये सुद्धा, तिथे सुद्धा जोड्या मारण्याचा जो इमेज आहे सरन्यायाधीशांची, ती तिथे दाखवली होती. आणि आमच्या भावना तुम्ही स्वीकारल्या नाहीत, या अनुषंगाने तिथे सुद्धा जोड्या मारण्याचा कार्यक्रम त्या मोठ्या न्यूयॉर्क टाइम्सच्या स्क्वेअर मध्ये झाला. म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की इथली जी जात मानसिकता आहे ती तुम्ही जिथे तिथे ट्रॅव्हल करताय ती जात मानसिकता घेऊन जाताय. तर अशा परिस्थितीमध्ये इथला जो कास्टिस्ट माइंडसेट आहे त्या कास्टिस्ट माइंडसेटनी 2011 मध्ये जातीय जनगणना करायची असा निर्णय जेव्हा पार्लमेंटमध्ये झाला होता, तरी सुद्धा इथल्या ब्राह्मणवादी ऑफिसर्सनी तो अंमलात आणला नाही. जातीय जातगणना न करण्याचा, म्हणजे पार्लमेंटमध्ये ते होत आहे पण इम्प्लिमेंटेशनच्या पातळीवर, अंमलबजावणीच्या पातळीवर आणला नाही. तर रिझर्वेशनच्या संदर्भामध्ये ते अंमलबजावणी करतच नाही. बर, ठीक आहे, तुमचा मुद्दा लक्षात आला. एक फक्त इथे सांगावं असं वाटतं की सरन्यायाधीशांनी कुठेही आरक्षण हटवायची बात केलेली नाहीये. त्यांनी एक उदाहरण दिलं त्यांच्या भाषणामध्ये. तर ते असं म्हणतायत की एखाद्या IAS अधिकाऱ्याचं मूल जो SC कास्ट मधला कदाचित असेल आणि त्याला आरक्षण देणं, आणि एखाद्या गरीब शेतकरी किंवा शेतमजुराचं मूल त्याला आरक्षण मिळणं, हे या दोन्हींची तुलना होऊ शकत नाही. त्यांचं असं म्हणणं आहे की तो शेतकऱ्याचा मुलगा आहे, त्याला जास्त आरक्षणाची गरज आहे आणि त्यामुळे जो समाजातल्या आर्थिक स्थितीत जो स्ट्रॉंग आहे त्याला तिथून बाजूला काढलं पाहिजे, असं साधारण त्यांचं म्हणणं असावं असं त्यांच्या वक्तव्यावरून आपल्याला दिसतंय. हे म्हणणं रिझर्वेशनचा विरोध करणाऱ्या सगळ्यांचंच असतं. कारण जेव्हा जेव्हा रिझर्वेशनच्या ज्युरिस्प्रुडन्सचा मुद्दा येतो तेव्हा गरिबी आठवते. ठीक आहे, अन्यथा ती गरिबी आठवत नाही असं आपल्याला सगळीकडेच दिसतं. आणि म्हणून मग गरिबीचा मुद्दा तो समोर केला जातो. इथलं हे आरक्षण सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणावर आधारित आहे. आर्टिकल 15, आर्टिकल 16 जे सांगते आपल्याला ते सोशली अँड एज्युकेशनली बॅकवर्डनेस याच्या आधारावर आहे. आणि खरं पाहता त्या निर्णयाकडे जरी आपण गेलो, सुप्रीम कोर्टाच्या 2024च्या निर्णयाकडे आपण जर गेलो, तर मुळात तो सब कॅटेगरायझेशन बद्दलचा होता, बरोबर, उपवर्गीकरणाबद्दलचा. ठीक आहे, आपण येऊया तेलंगजी, या विषयाकडे येऊया आपण. आपल्या पॅनलवरचे इतरही गेस्ट आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया. संजय ठोकळे मातंग क्रांती मोर्चाचे अध्यक्ष आहेत. ठोकळजी, तुम्ही या वक्तव्याकडे कसं बघताय सरन्यायाधीशांच्या? सर्वप्रथम मी तुमच्या पुढारी चॅनलच्या आणि इथं सर्व जे जनता आपलं बघत आहे त्यांना सर्व जय भीम, जय लवजन, जय शिवराय. खऱ्या अर्थाने सरन्यायाधीश भूषण गवई साहेबांनी जो काही निर्णय म्हणजे भाषणातून जे काही बोललेलं आहे, सर्वप्रथम त्यांना आम्ही पूर्वीसुद्धा 2024च्या सब कॅटेगरीशनला तर आमचा पाठिंबा होता, परंतु क्रिमिलेअरला आमचा विरोध होता. याचं कारण एकच आहे की क्रिमिलेअर हे जे भूषण गवई साहेब जे भाषणात बोलले ते आम्ही पण ऐकलं की IAS IPSच्या मुलांना आरक्षणाची गरज नाही. परंतु यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी सांगू इच्छितो की IAS IPSच्या अधिकाऱ्याचा मुलगा जर भविष्यामध्ये किंवा येणारी जी दुसरी तिसरी पिढी जर ती गरीब झाली, त्याला आपण काही ठरवू शकत नाही कोण श्रीमंत किंवा गरीब. येणाऱ्या भविष्यामध्ये जर येणारी दुसरी किंवा तिसरी पिढी जर गरीब झाली तर मग जो क्रिमिलियरमध्ये SC कॅटेगरीला जो माणूस गेला तर तो नंतर म्हणू शकतो का की बाबा पूर्वी मी मोठा होतो, IAS IPSचा मुलगा होतो, नातू होतो, आता मी गरीब झालो, त्यामुळं मला परत तुम्ही आरक्षणाच्या याच्यामध्ये सामील करून घ्या, मला क्रिमिलियरमधून बाहेर काढा. त्यामुळं आमचा पूर्वीपासूनच याला विरोध होता की क्रिमिलियर हे SCला लागू झालं पाहिजे, कारण की घटनेला सुसंगत नाही मॅडम. दुसरी गोष्ट महत्वाची की भूषण गवई साहेबांनी, चंद्रचूड साहेबांनी 2024ला जो निर्णय दिला होता की सब कॅटेगरीजेशनचा, आणि तो घटनेमध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी कलम 341 मध्ये स्पष्ट केलेलं आहे की या ठिकाणी 341 कलम जो आहे त्यामध्ये SC कॅटेगरीसाठी जे खूपशा आमच्या समाज बांधवाला काही गैरसमज होतो की बाबासाहेबांनी ह्या प्रकारे कुठेही सांगितलेलं नाही. सब कॅटेगरी करत असताना बाबासाहेबांनी स्पष्ट 300 कलम 41 मध्ये उल्लेख केलेला आहे की जे काही या कास्ट येतात तर ज्या कास्ट या आरक्षणापासून वंचित राहिलेलं आहे, जे 59 आमचे जात आहेत, त्याच्यामध्ये जर बघायला गेले तर मी पूर्ण भारतातलं सांगतो, फक्त मी तुम्हाला महाराष्ट्रातलं सांगणार नाही. या ठिकाणी खूपशा जातीतले 1-2 ज्या जाती आहेत ते त्याचा फायदा घेतात. त्याचा अर्थ ते काही ते चुकी करत नाही, ते शिक्षणामध्ये पुढे आहेत, त्यामुळे त्यांना जास्त लाभ भेटतो. परंतु जे तत्सम जे बाकी 59 जातीले जे बाकीच्या ज्या जाती आहेत 2-4 जाती सोडल्या तर त्यांना या आरक्षणाचा पुरेपूर लाभ भेटला नाही. याचं कारण की आम्ही शैक्षणिक आर्थिक
आणि शैक्षणिक मागास, आर्थिक मागास असल्यामुळं, सामाजिक मागास असल्यामुळं आम्हाला योग्य तो वाटा मिळू शकला नाही. त्यामुळे आम्ही सब कॅटेगरीजचं आम्ही कधीही स्वागत केलेलं आहे, पण क्रिमिलेअरचं आम्ही कधीही स्वागत करू शकत नाही. क्रिमिलेअर हे कधीही लागू शकत नाही, की घटनेला सुसंगत नाही. बरं, ज्येष्ठ लेखक संपत जाधव सुद्धा आपल्यासोबत आहेत. जाधवजी, आपण या वक्तव्याकडे कसं बघताय? आला पाहिजे क्रिमिलेअर, की क्रिमिलेअर आल्यामुळे समाजावर अन्याय होईल? तर मॅडम, मी प्रथम त्या निर्णयाचा निषेध नाही करत, परंतु तो निर्णय जो आहे क्रिमिलेअरचा, तो निर्णयच मुळी कुणाला लावायचा हे ठरलेलं नाही अजून. आणि ठरलं नसल्यामुळं जर तो सरसकट लावला गेला तर तो फार मोठा अन्याय होईल. आणि दुसरी गोष्ट महत्वाची की भूषण गवईंनी, आदरणीय भूषण गवईंनी जो आपल्याला 2024 मध्ये 1 ऑगस्ट 2024 जो निर्णय दिला, तो निर्णय दिल्यानंतर त्याचं इम्प्लिमेंटेशन अनेक स्टेटमध्ये झालेलं आहे, परंतु महाराष्ट्र सोडून महाराष्ट्रामध्ये झालेलं नाही. उपवर्गीकरण आणि महाराष्ट्र हा वर्गीकरणाचा. आणि मग सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की पर्टिक्युलर मागासवर्गीयांच्या मध्ये ज्या काही जाती आहेत आणि त्या जातींना ते 13% आरक्षण किती % मिळालं त्याचा सर्वे होणं गरजेचं आहे. आणि जर तो सर्वे झाला तर आपल्याला हे पाहायला मिळेल की त्याचा एक घासही काही जमातींना जातींना मिळालेला नाही. आणि मग का मिळाला नाही तर ते शाहू महाराजांच्या सशक्त नाही अशक्त घोड्यांची मला आठवण येते परत. आणि मग जर तसं असेल तर क्रिमिनल, नॉन क्रिमिनल हे ज्या कॅटेगरी आहेत ना त्या आमच्या कानावर सुद्धा कधी पडल्या नाहीत. म्हणजे पर्टिक्युलर मी माझ्या स्वतःबद्दल नाही बोलत, परंतु ज्या समाजाचं प्रतिनिधित्व किंवा ज्या समाजामध्ये माझा जन्म झाला तो समाज आजही बाल्य अवस्थेत आहे. नुसतं अज्ञान नाही तर तो अज्ञानी ठेवण्याचं कटकारस्थान इथल्या व्यवस्थेने केलेलं आहे असं मला वाटतंय. आणि मग त्या आदरणीय गवई साहेबांचं जे स्टेटमेंट आहे मला मान्य नाही. बर, म्हणजे थोडक्यात तुम्ही असं म्हणताय की उपवर्गीकरण या ठिकाणी व्हावं, पण क्रीमी लेअर जर या समाजासाठी आणायचा असेल तर ओबीसीचे नियम सरसकट या समाजाला लावता कामा नये, त्याचा पूर्ण अभ्यास व्हायला हवा असं म्हणताय तुम्ही? अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. मुद्दा लक्षात. कारण ठीक आहे. आणि सगळ्यात महत्वाचं मी पुन्हा येते आपल्याकडे जाधवजी मी पुन्हा येते आपल्याकडे. हरिभाऊ राठोड आहेत आपल्यासोबत. राठोड सर, आरक्षणाचा तुमचा अभ्यास आहे. आपण रोहिणी आयोग आणि त्याच्या अनुषंगाने आलेलं सब कॅटेगरायझेशन ह्याच्याबद्दल अनेकदा बोललेलो आहोत, पण आता थेट सरन्यायाधीशांनी एका जाहीर कार्यक्रमात म्हटलंय की क्रीमी लेअर सारखा प्रकार हा SC म्हणजे अनुसूचित जातींमध्ये आणण्याची गरज आहे असं ते म्हणतायत. आपला अभ्यास काय सांगतो? असं शक्य आहे का? असं करावं का? अर्धवट झालंय. म्हणजे बोलणं नुसतं क्रिमिलेअर SC ना लावा असं म्हणून चालणार नाही. ओबीसीना ते क्रिमिलेअर लावलेलं आहे. ते सर्वोच्च न्यायालयाच्या इंदिरा साहनी केसमध्ये ओबीसीना त्यावेळेस असं म्हटलं होतं की ओबीसी मध्ये काही वेल ऑफ झाले असतील, म्हणजे क्रीम काही सुधारले असतील, आणि त्यावेळेस जे आर्थिक कंडिशन घातली ती सुरुवातीला 1 लाखाची होती, नंतर 2.5 लाख झाले, 4 लाख झाले, 6 लाख झाले, आता 8 लाख आहे. तर ते पुरेसं नाही. आणि त्याच्यामुळे अशा पद्धतीने जर क्रिमिलेअर SC ला लागलं तर ते चुकीचं होईल याचं कारण आहे. ज्यावेळेस ही क्रिमिलेअरची कन्सेप्ट आली त्यावेळेस प्रसाद कमिटी नेमली होती, त्यावेळेस सर्वोच्च न्यायालयाच्या आधिपत्याखाली. आणि त्यावेळेस अशी एक चर्चा झाली की ओबीसी मधला जो भटका विमुक्त समाज आहे त्याला क्रिमिलेअर लावू नये, जो मच्छीमार आहे त्याला क्रिमिलेअर लावू नये, जो नावी आहे वगैरे असे समाज आहे त्याला स्टिग्मा आहे, तो विशिष्ट. म्हणजे असं म्हटलं गेलं होतं की समजा एखाद्या गाईचं कातडं काढून जर त्याचं इन्कम जास्त झालं, तो गाईचं कातडं काढतोय आणि म्हणून जर त्याचं इन्कम 1 लाख झालं तर त्याला ते लावू नये अशी ती कन्सेप्ट होती, पुढे आली होती. एखादा मच्छीमार आहे, आपला लंगोटी लावून तो जर समुद्रात जातो त्याला मासे
पावसाळ्यात मिळाले म्हणून त्याची 1 लाखाच्या वर जर इन्कम झाला आणि म्हणून काही तो काही सुधारलेला नाही. समाजामध्ये सामाजिक जे स्टिग्मा आहे तो त्याला लागलेला आहे. फार उदाहरण मग कोणी असो, मार बातंग, हे जो कोणी वाजंत्री आहे, कोणी वेगवेगळे ढोल वाजवणारे आहे, तर यांना एक स्टिग्मा लागलेला आहे. तुम्ही आता आधुनिक युगामध्ये त्यांचं इन्कम जरी वाढलं, एक नावी आहे, नाव्याचं दुकान आहे, सगळं आहे, पण त्याला नावीच म्हणणार, हजामत करणारा, म्हणजे हा जो स्टिग्मा आहे. त्यामुळे याच्यामध्ये मला असं वाटते की जो इन्कम क्रायटेरिया तो टोटली तो नसावा, तो बदलायला पाहिजे. फक्त IAS IPS वगैरे हे झाले हा क्रायटेरिया असायला पाहिजे. आणि आताच कोणतरी एकाने सांगितलं तो IAS IPS जर रिटायर्ड झाला तर मग त्याच्या नातवाला किंवा त्याच्या मुलाला ते लागू नये असं त्यांचं म्हणणं आहे. माझं म्हणणं असं आहे की जे IAS IPS किंवा डॉक्टर वगैरे आहेत यांना सुरुवातीपासूनच त्या दायऱ्यामध्ये आणायला पाहिजे. परंतु इन्कम जर लावलं तुम्ही तर समजा एक शिक्षक आहे आणि एक टीचर आहे आणि दुसराही एक शिक्षक आहे, ते सगळं लोन वगैरे घेऊन किंवा आपलं संसार उभं करतात आणि त्याला तुम्ही क्रिमिलियर लावणार, मग त्यांच्या मुलांना त्या आरक्षणापासून वंचित ठेवणार, तर हे काही योग्य नाही. आणि म्हणून क्रिमिलियरची कन्सेप्ट पूर्णपणे बदलवायला पाहिजे. ती कन्सेप्ट तुम्ही जर बदलून ओबीसी सारखं नको आहे. काय झालं होतं 1993चा GR जर तुम्ही बघितला तर देअर विल बी अ 27% रिझर्वेशन. However, those who are under the creamier, in the purview of the creamier, they will not getting the reservation of 20%. पुढे लिहिलं आहे की जे याच्यातही जे भटके विमुक्त आहेत त्यांना मुळीच क्रिमिलियर लावू नये आणि असे जे लोक आहेत त्यांची जे जात आहे कोणची कुठली आहे ते सामाजिक न्याय विभागाने जाहीर करावी. अजूनही 93 पासून आम्ही प्रयत्न करतो, अजूनही महाराष्ट्र सरकारने कुठल्या देशातल्या कुठल्याच सरकारने ह्या जाती कुठल्या आहे तो जिओ जो आहे 93चा इम्प्लिमेंट केला नाही. तर हा प्रश्न इथे या निमित्ताने तुम्ही चांगली, मी तुम्हाला धन्यवाद देईन की एक चांगली तुम्ही चर्चा पुढे आणलेली आहे. त्यामुळे आमच्या भटक्या मुक्तांना क्रिमिलियर लावू नये म्हणजे सुप्रीम कोर्ट सांगतं, मग हे सरकार कोण होत आहे की याने क्रिमिलियर दायऱ्यामध्ये आणलेलं आहे. म्हणजे थोडक्यात आता जो सर तुम्ही असं म्हणताय का की आता जे क्रिमिलेअरचे नियम आहेत ते सरसकट हे जाचक आहेत, त्यामुळे सब कॅटेगरायझेशन करून त्याचा अभ्यास करून मग क्रिमिलेअरचे नियम ठरवावे असं म्हणताय तुम्ही? अगदी तुम्ही बरोबर बोललात. SC मध्ये पण असंच व्हायला हवं असं म्हणताय तुम्ही? ओबीसी साठी नियम घाल, SC मध्ये पण असंच व्हायला हवं. एक्झॅक्टली तुम्ही बरोबर बोललात. अगदी बरोबर. आणि म्हणून आता जे ओबीसीचे नियम तुम्ही जर लावलेत तर SCचे लोक मान्य करणार नाही आणि मलाही मान्य होणार नाही. पूर्णपणे ती जी कन्सेप्ट त्यामध्ये चर्चा झाली होती की काही लोकांना जो स्टिग्मा लागलेला आहे तो स्टिग्मा तुम्ही कसा बदलवणार. एक चप्पल शिवणारा त्याचं इन्कम वाढलं म्हणून काय झालं, तो चप्पल शिवणारा आहे त्याला त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन आहे, तो सामाजिक मागासले पण तो जात नाही. तर त्याचा मुलगा IAS झाला तरी होतो. आपल्या सुप्रीम कोर्टच्या जजला हे आपल्याला भोगावं लागलं की त्यांच्यावर चप्पल फेकून जे मारता, ही मानसिकता काय, ही मानसिकता हे दर्शवते की ते जरी सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख झाले असले तरी सुद्धा त्यांच्यावरती चप्पल फेकण्या इतकी हिंमत जाते एखाद्या व्यक्तीची, हे अतिशय गंभीर आहे. सर मी पुन्हा येईन आपल्याकडे हा मुद्दा घेऊन. मी तेलंग यांच्याकडे जाते. तेलंगजी, आता हरिभाऊ राठोड यांनी त्यांचा विचार मांडला की सरसकट जर क्रिमिलेअर मर्यादा किंवा नियम लावायचे म्हटले तर आता ते जाचक आहेतच आणि त्या समाजावर आणखीन अन्याय होईल. पण जर सब कॅटेगरायझेशन झालं, त्यांच्यामधल्या सामाजिक स्तराचं जर विश्लेषण झालं तर तिथे काही नियम बदलून त्या समाजाचा अभ्यास करून क्रिमिलेअर मर्यादा लावता येऊ शकते. जर असे नियम डिफाईन करायची वेळ झाली आणि नियम जर नवे बदलून नवा अभ्यास करून जर करायची वेळ झाली तर आपल्याला ते मान्य होईल का? सब कॅटेगरायझेशन आणि क्रिमिलेअर या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. क्रिमिलेअर जर जसं मी म्हणालो की सुप्रीम कोर्ट या संदर्भामध्ये
बेनिफिट एक्सटेंड करण्यासाठी जर बोलत असेल तर आपल्याकडे बरेच पॅराडॉक्सिकल नियम आहेत. उदाहरणादाखल EWS खाली उत्पन्नाची मर्यादा 8 लाख रुपये आहे आणि शेड्यूल कास्टच्या मुलांना जर स्कॉलरशिप घ्यायची असेल तर तिथे उत्पन्नाची मर्यादा 2.5 लाख. तर हे या ज्या डिस्क्रिपन्सीज आहेत या डिस्क्रिपन्सीज सुप्रीम कोर्ट आपल्या निवाड्यामध्ये ऍड्रेस करत नाही. म्हणजे शैक्षणिक मागासलेपणा आहे का तो आहे. त्या बऱ्याचशा अनुसूचित जातींना नाही मिळाला आहे हे मान्य, पण ते मिळवण्यासाठी ज्या एज्युकेशनल फॅसिलिटीज एक्सटेंड करायला पाहिजे, स्कॉलरशिप इज वन ऑफ देम, ज्याच्यामुळे शिक्षण तुम्हाला घेता येऊ शकतं, तिथे आजही 2025 मध्ये 2.5 लाखाची मर्यादा आहे आणि जे इकॉनॉमिकली विकर सेक्शन तुम्ही जे म्हणताय तिथे 8 लाखाची मर्यादा. बर, आता हे जर डिस्क्रिपन्सीज आपण जर दूर केल्या नाही तर लेव्हल प्लेइंग फील्ड मिळणार नाही आणि म्हणून मग जी एज्युकेशनची संधी मिळायला पाहिजे. आता एक पुण्यामध्ये जे झालेलं उदाहरण होतं बिराडेच्या संदर्भामध्ये की तो UK मध्ये मॉडर्न कॉलेजचा विद्यार्थी म्हणून गेला. पहिला त्याच्या वेळेस त्याला जे SOP पाहिजे होतं किंवा जे कॉलेजकडून डॉक्युमेंट्स पाहिजे होते ते मिळाले, पण त्याला जेव्हा नोकरी लागते आणि परत त्याच डॉक्युमेंटची जेव्हा तो विचारणा करतो तेव्हा ते डॉक्युमेंट त्याला मिळत नाही. He was not asking something else. He was asking for the same thing which college has already submitted or given to him. Right? मग ही जर मानसिकता असेल आपल्या शैक्षणिक संस्थांमध्ये, म्हणजे थोडक्यात संपूर्ण सामाजिक पुनरुत्थान होणं गरजेचं आहे, संपूर्ण अभ्यास या गोष्टीचा होणं गरजेचं आहे. विचार असा मांडणं किंवा मत असं मांडणं ह्याला कुणाचा कदाचित विरोध नसेल, पण तो विचार जर राबवायचा झाला तर मुळात पाया त्याच्यासाठी तयार करणं गरजेचं आहे. आपण एक गोष्ट आणखी लक्षात घेतली पाहिजे की आपल्याकडे इंडिपेंडंट ऑर्गन्स आहेत, ज्युडिशरी आहे, पार्लमेंट आहे, एक्झिक्युटिव्ह आहे. आर्टिकल 341चा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा शेड्यूल कास्टच्या जाती जमातीच्या यादीमध्ये कुणाला टाकायचं आहे, नाही टाकायचं आहे, कुणाला कमी करायचं आहे, कुणाला त्याच्यामधले फेरबदल करायचे आहे. संविधान याच्या बाबतीमध्ये फार क्लिअर आहे की हे पार्लमेंटचे अधिकार आहेत, संसदेचे अधिकार आहेत, हे कोर्टाचे अधिकार नाहीत. ठीक आहे. आणि या गोष्टीचा जेव्हा सुप्रीम कोर्टाने अप्लिकेशन ऑफ माइंड जर केलं असतं या 341 आर्टिकलकडे तर म्हणजे थोडक्यात मोघम कॉमेंट पर्यंत थांबून जमणार नाही, तर याचा संपूर्ण अभ्यास होणं गरजेचं आहे. माझ्याकडे अगदी शेवटचं मिनिट असेल, मी सगळ्यांकडे थोड्या वेळासाठी येणार आहे. सुरुवातीला संपत जाधवजी. मॅडम, माझं मत असं स्पष्ट आहे की त्या IAS IPS या अधिकाऱ्यांच्या मुलांचा विचार करण्यापेक्षाही समग्र समाजाचा विचार करावा, घटकांचा विचार करण्यापेक्षा समाजाचा विचार व्हावा. आणि त्या समाजाला जे उत्थान मिळणार आहे ते शिक्षणातून मिळालं पाहिजे, त्याला ज्या सुविधा मिळतात त्या मिळाल्या पाहिजेत. आणि सगळ्यात महत्वाचं की आज बघा शहरातला विचार करतो आपण, शिक्षणाचा विचार करतो, परंतु जे शिकलेच नाहीत, आज पोटासाठी ज्यांना नाचावं लागतंय, ज्यांना वाघ्याबोळी होऊन ती रूप धारण करावी लागतात, जोखतीने व्हावं लागतात, त्यांच्याबद्दल काय करायचं? हो, ठीक आहे. हा मोठा प्रश्न आहे. संजय ठोकळजी, आपली कॉमेंट शेवटची. मॅडम, याच्यामध्ये आता जे 341 कलमची जो उल्लेख झाला त्याच्यामध्ये विशेष करून आमच्या मोठे बंधू काही समाजाला काही असा गैरसमज आहे की 341 मध्ये कोणाला समाविष्ट करावं किंवा कोणाला समाविष्ट करू नये ही तरतूद केलेली आहे. परंतु त्यामध्ये विशेष करून लक्षात घ्या की आपल्याला 59 जाती आहेत, त्यामध्ये कोणाला टाकायचं नाही किंवा कोणाला बाहेर काढायचं नाही. त्यामुळे संसदेच्या राष्ट्रपतीची तर काहीच समज येत नाही. याच्यामध्ये जे विकर समाज आहे, जे 59 जाती आहेत, त्याच्याला 2-3 जाती सोडल्या तर बाकी जातीला कोणत्याही प्रकारचा या ठिकाणी लाभ भेटलेला नाही, शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक. त्यासाठी हे उपवर्गीकरण हे होणं गरजेचं आहे आणि ते बाबासाहेबांना सुद्धा मान्य होतं आणि त्यामुळेच आम्ही घडी म्हणतो की आरक्षणाचं उपवर्गीकरण झालं पाहिजे. आणि मॅडम 2 मिनिटं त्याच्या
हां हो त्याच्यामध्ये एक महत्त्वाचं मॅडम की कॅटेगरीमध्ये एक फक्त 10 सेकंद घेतो. 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्यामध्ये 3 गट व्हायला पाहिजे. गट त्यामध्ये वंचित अनुसूचित जाती, गट ब प्रगत अनुसूचित जाती आणि गट क अति प्रगत अनुसूचित जाती. या गटामध्ये जर विश्लेषण झालं, वर्गीकरण झालं तर योग्य पद्धतीने सर्वांना न्याय भेटत अशी आमची भूमिका आहे. बरं राठोडजी, आपली वाइंड अप कमेंट माझ्याकडे शेवटची 30 सेकंद आहेत, पण आता जो विचार समोर आला, आधी वर्गीकरण मग क्रीमी लेअरचं बघू. माननीय गवई साहेबांचं जे स्टेटमेंट आलं आहे ते अर्ध सत्य आहे, अर्ध सत्य म्हटलं तरी चालेल. कारण काही मुद्दे असे पडतात त्यांचे की हो क्रीमी लेअर लागू नये, परंतु हा जी क्रीमी लेअर पॉलिसी आता ओबीसी साठी लागलेली ती पॉलिसी रिव्ह्यू झाली पाहिजे पूर्णतः. त्याचा परत अभ्यास झाला पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या त्याच निकालामध्ये जे म्हटलं होतं ते मी तुम्हाला सांगितलं की एखाद्याचा जो स्टिग्मा लागलेला आहे तो निघत नाही आहे, तो चिकटून राहतो त्याला. तर त्यासाठी आपल्याला इकॉनॉमिक क्रायटेरिया बदलावं लागेल पूर्णतः. कारण एखादा शिक्षक आहे आणि दुसरा एक शिपाई आहे, दोघे नवरा बायको आहे, त्याचा तुम्ही जरी इन्कम जरी वाढला तर तो कसा बसा आता नोकरीला लागलाय, तो आपला संसार थाटतोय, तो त्याने समजा गाडी घेतली, बंगला घेतला, काही घेतलं असेल, लोन फेडतोय, तर त्या परिस्थितीमध्ये तर त्याच्या मुलाला स्कॉलरशिप मिळाली नाही तर पुढचं शिक्षण वैद्यकीय शिक्षणासाठी एवढ्या 4 लाख 10 लाख तो कुठून देणार? अगदी सर, तुम्ही जे म्हणालात ते अगदी बरोबर. एक जाता जाता एवढंच पुन्हा एकदा आठवण करून द्यावीशी वाटते की आपल्याकडे जे आरक्षणाची सिस्टीम आहे, आरक्षण हा गरिबी हटावचा कार्यक्रम नाही. आरक्षण हे सर्व समाजांना प्रतिनिधित्व देण्याचं एक माध्यम आहे, याचा मूळ विसर पडता कामा नये. राहिला प्रश्न सब कॅटेगरायझेशनचा, तर ते आलं पाहिजे. त्यानंतर क्रीमी लेअरचा, तर त्यासाठी अभ्यास झाला पाहिजे. अनेक मुद्दे आहेत जे समोर येत आहेत, मात्र संपूर्ण अभ्यास झाल्यानंतरच ते राबवणं हे योग्य ठरेल. अन्यथा कुठल्याही समाजावरती अन्याय झाला तर तो समाज पुन्हा एकदा अनेक पावलं मागे जातो आणि त्याच्या विकासासाठी कधी योजना येतील याची प्रतीक्षा सगळ्या समाजालाच करत बसावी लागते. या चर्चेसाठी सगळ्या मान्यवरांनी आपल्याला वेळ दिला, सगळ्यांचे आभार. आजचा धुळा इथेच थांबतोय.